हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी एक रेसिपी दाखवणार आहे आणि आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भाजी. फारच वाईट तोंड केलं केलं असेल अनेकांनी, पण मी आज एक छान पटकन होणारी, फार वेळ न लागणारी आणि मुख्य म्हणजे त्याचा कडूपणा कमी करणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे. ती मुळात काय आहे, कारल्याचा कडूपणा पूर्ण गेला असं होऊच शकत नाही. इनफॅक्ट तो थोडा उतरला पाहिजे. तो आपल्या शरीरात त्याचा कडवटपणा थोडा उतरला पाहिजे. त्याच्यात बरंच काय-काय त्याचे बेनिफिट्स आहेत आपल्या शरीराला. त्यामुळे पूर्ण कडूपणा जाईल अशी माझी रेसिपी नाही. पण अर्थात त्याचा कडूपणा, कडवटपणा नक्की कमी होईल अशी एक सुंदर भाजी आहे. माझ्याकडे मी रेग्युलर करते. आज मी स्पेसिफिक कारल्याची भाजी करून दाखवायचं कारण काय? तर माझ्या गच्चीमध्ये मी कारल्याचा वेल लावलाय आणि त्याला कारली आलेली आहे. सो मला असं वाटलं की पहिली आलेली कारली जी आहे त्याची भाजी बनवून आपण YouTubeवर टाकूया. आणि मला फार भारी वाटतंय. आत्तापर्यंत मी बाजारातनं कारली आणून करत होते. आता मी अशी जाते, वेलाची तोडतीये आणि भाजी करतीये. भारी वाटतंय मला. तर चला आधी मी तुम्हाला कारली जी वेलाला लागली ती दाखवते आणि मग रेसिपी दाखवते. चला पटकन. पाहिलीत? मी ही 3 कारली तोडून आणली आहेत. आता याची भाजी दाखवते मी. भाजीसाठी काय काय लागणार आहे हे आधी दाखवते. मी म्हणलं तसं कारली, शेंगदाणे ते कच्चे आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे. कोथिंबीर, सुकं खोबरं, कांदा, म्हणजे लाल मिरची पावडर, थोडंसं चिंच, गूळ, लसूण. कांदा लसूण मसाला माझ्याकडे आहे त्यामुळे मी तो घालणार आहे, पण तुम्ही तुमच्या घरातला मसाला घातलात तरी चालणार आहे. आणि बाकी आपलं फोडणीचं साहित्य, तेल, हळद आणि मोहरी. चला पटकन दाखवते मी आता तुम्हाला. ही पहिली कारली आहे ना माझ्या झाडाला लागलेली. मी पण आज पहिल्यांदा ह्याची भाजी करणार आहे. तर बघूया कशी आहेत, आतून कशी निघतायत. सगळ्यात आधी त्याचा जो खडबडीत भाग आहे तो सालकडणीने असा वरवर काढून घ्या. कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मुळात ती घरातल्या म्हणजे घरात लावलेल्या झाडाची असल्यामुळे त्याला काही केमिकल वगैरे नाहीये. फक्त त्याचा वरचा खडबडीत जी अशी टोकं टोकं आहेत ना तेवढी फक्त काढून घ्या. एकदम असं खूप क्लिअर त्याची सालं काढायला जाल तर ती सगळं आतलं बाहेर येईल. आता या कारल्याचे 2 भाग करते मी आणि त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेते. हे बघा, असं सगळ्या ह्या बिया मी काढून घेतल्यात. आणि गंमत अशी आहे, मी ह्या बिया आता टाकून देणार नाही. मी ह्या बिया त्याच झाडामध्ये परत टाकणार आहे. बघूया त्याचा काही फायदा होतोय का. आता ह्या ज्या बिया काढल्यात मी, याला आतून मीठ लावून घेणार आहे. सगळीकडनं असं चोळून घेणार आहे. त्याचे असे 4 भाग करणार आहे. म्हणजे आपण भरलं वांग करायला जसे करतो, हे बघा. आणि मीठ लावून घेणार आहे. असं मी आता सगळ्या कारल्यांना लावून घेते आणि मग दाखवते. अशा सगळ्या कारल्यांना मी आतल्या बिया काढून मीठ लावून घेतलंय. आता हे आपण वाफवून घेऊया. मी गॅसवर पातेलं ठेवलंय गरम पाण्याचं, म्हणजे पाणी गरम करायला. त्याच्यावर आता हे साधारण 70-80% वाफवून घेऊया. पाणी गरम झालंय. आता मी याच्यावर कारली ठेवली आहे. हे आपण वाफवून घेऊया. दाणे छान आपल्याला असे खमंग भाजून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे. त्यात गरम झालेल्या कढईतच सुकं खोबरं,
तेही थोडं परतून घेऊया. गॅस बंद केलाय मी, आता ते जळून जाईल. आणि आता हे थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेऊया. आता मिक्सरमध्ये भाजलेलं खोबरं, दाणे, कोथिंबीर आणि लसूण हे एकत्र आपण वाटून घेऊया, त्याची छान पेस्ट करून घेऊया. हे आपण मिक्सरमधनं वाटून घेतलंय. कोथिंबीर, लसूण, सुकं खोबरं भाजून घेतलंय आणि कच्चे दाणे भाजून घेतलेत. असं हे वाटण आहे. हे आता फोडणीला घालूया. कारली शिजली की भाजी फोडणीला टाकूया. अख्खा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मध्येच माझा माईक बंद झाला होता, त्यामुळे मी आता इथून पुढे व्हॉइस ओव्हर देणार आहे. तर तो प्लीज समजून घ्या. माझी ओठांची हालचाल आणि मी जे बोलतेय ते मॅच होणार नाहीये, पण रेसिपी मात्र मी जी सांगतेय तशाच प्रकारे ती आहे. तर आपली कारली आता शिजवून घेतलीये, वाफून घेतलीये. साधारण 70-80% ही वाफून घेतलीये. कढई गरम झालीये, त्यात मी तेल टाकलंय आणि आपली फोडणी करून घेऊया. आता भाजी करताना मी काय बोलले होते मला काही आठवत नाहीये, त्यामुळे ते फार विचित्र वाटत असेल तुम्हाला बघायला, पण माफ करा मला या वेळेला. फोडणीमध्ये कांदा घातलाय. कांदा परतून घ्यायचाय, छान गुलाबीसर परतून घ्यायचाय, एकदम ब्राऊन नाही करायचाय. थोडंसं मीठ घालून घेतलं कांद्यामध्ये. आणि आता आपण जो बारीक केलेला मसाला आहे, बारीक केलेलं जे वाटण आहे ते मी घालून घेणार आहे. हे वाटण खूप छान परतून घ्यायचंय, त्याला तेल सुटेपर्यंत. आणि कोथिंबीर आणि लसूण आपण कच्चे घातले, त्यामुळे त्याचा पण एक वास थोडासा जाईपर्यंत छान परतून घ्यायचंय. यावरूनच कळते की किती इमॅच्युअर व्हिडिओ बनवतेय मी. मला अजून बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी त्याच्या कळत नाहीयेत, पण आपली रेसिपी महत्वाची आहे. ती तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि ती कमालच होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता आपण मसाले घालून घेऊया. लाल मिरची पावडर, आपल्याला किती तिखट हवंय त्याप्रमाणे. आणि मी म्हणलं तसं कांदा लसूण मसाला मी घालतेय, तोही जरा तिखट असतो, त्यामुळे बेतानी घाला. छान मसाले परतून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. मिक्सरच्याच भांड्यात ज्यात मसाला बारीक केला होता त्यात मी थोडं पाणी घेते, वाया नको जायला काही. त्यात थोडंसं पाणी घेऊन, अगदी थोडंसं पाणी घाला, एकदम आत्ता भरपूर पाणी घालायचं नाहीये. हलकंसं, म्हणजे तो मसाला खाली कढईला लागू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी घाला. हे बघा, छान हा रंग आलेला आहे याला आता. आणि मी खरं सांगू तुम्हाला, घरात पण इतका घमघमाट सुटलाय त्या मसाल्याचा, एकदम असा गावरान छटका वाटतोय. हे मी बहुतेक हेच म्हणते माझ्या एक्सप्रेशन वरनं तरी असं वाटतंय. आता यामध्ये आपण जी वाफवलेली कारली होती ती मी घातलीये आणि सगळा मसाला त्याला लावून घेऊया. छान सगळं मिक्स करून घेऊया. आता मात्र इथे थोडंसं पाणी घालूया. कारली संपूर्ण त्याच्यामध्ये बुडली जातील, म्हणजे परत एकदा त्या मसाल्यामध्ये छान शिजली जातील एवढं पाणी घाला. हे बघा काय मस्त दिसते ना, छान कलर आलाय. आणि आता इथे थोडीशी चिंच आणि गूळ हे घालायचंय. मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया. भाजी झालेली आहे. आता मी ताट वाढलंय. हा माझा आजचा लंच आहे. ज्वारीची भाकरी, कारल्याची भाजी, काकडीच्या चकत्या आणि कांद्याच्या पातीचा घोळणा आणि अर्थात ताक. खाऊन बघते. कमाल झालेली आहे भाजी, कमाल. आंबट, गोड, तिखट, कडवट अशा सगळ्या चवी त्यात आहेत. फारच मस्त झाली आहे भाजी. गरम आहे बहुतेक, असं मी म्हणते की गरम आहे, त्यामुळे बोलताना भासतंय मला. पण चला, तुम्ही करून बघा, कशी वाटली सांगा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.